तर 1669 साली औरंगजेबाने काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडलं आणि त्या जागी एक मस्जिद उभी केली। पण पुढे 18व्या शतकामध्ये अहिल्याबाई होळकरांनी पुन्हा एकदा काशी विश्वेश्वराचं मंदिर उभं केलं। मध्ययुगात ज्या काही परकीय आक्रमणकर्त्यांनी भारतावर आक्रमण केलं त्यांनी अनेक मंदिरं पाडली। आता या मंदिर पाडण्याची सुरुवात कुठून झाली तर गुजरात मधील जे सोमनाथाचं मंदिर आहे त्या सोमनाथाच्या मंदिराला फोडण्यापासून हे मंदिर पाडण्याचा सिलसिला सुरू झाला। तब्बल 17 वेळा हे सोमनाथाचं जे मंदिर आहे ते फोडलं गेलं। 10व्या शतकामध्ये मोहम्मद गझनीनं ज्यावेळी पहिल्यांदा सोमनाथाच्या मंदिरावर हल्ला केला त्यावेळी तिथली अगणित संपत्ती त्यानं चोरून नेली आणि त्यावेळी 50,000 भाविकांची त्यानं कत्तल केली। त्यानंतर एका जैन राजानं त्या मंदिराची पुनर्स्थापना केली। अल्लाउद्दीन खिलजीने सुद्धा या सोमनाथाच्या मंदिरावर हल्ला केला, तिथली संपत्ती लुटली आणि त्यानंतर औरंगजेबाच्या काळात म्हणजे मुघलांच्या काळात सुद्धा अनेक मंदिरं फोडली गेली। औरंगजेबाने 1669 साली काशी विश्वेश्वराचं मंदिर फोडलं, त्या जागी मस्जिद उभी केली। 1701 साली या औरंगजेबाने या सोमनाथाचं मंदिर अशा प्रकारे काही फोडलं तिथलं जे शिवलिंग होतं ते शिवलिंगच गायब झालं। त्यामुळे आपण बघायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काळ होता तो अत्यंत धामधुमीचा आणि मोहिमांचा काळ होता आणि अशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी सप्तकोटेश्वरासारख्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार महाराजांनी केला। पण पुढे संभाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यानंतर परिस्थिती अधिक बिकट झाली। त्यामुळे हा जो मंदिर पाडण्याचा जो प्रकार होता तो चालूच राहिला। पण 18व्या शतकामध्ये मराठी सत्ता अतिशय बलशाली झाली, पण पानिपतच्या युद्धामुळे मराठ्यांचं मोठं नुकसान झालं। पण हे जे नुकसान होतं मराठ्यांचं ते भरून काढण्याचं काम कोणी केलं तर मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे। काशी विश्वेश्वराचं मंदिर पाडून जी मस्जिद उभी केली होती औरंगजेबाने ती मस्जिद पाडण्यासाठी मल्हारराव होळकर तिथे गेले होते, परंतु तिथल्या ब्राह्मणांनी त्यांना थांबवलं आणि सांगितलं की तुम्ही जाल इथून मस्जिद पाडाल पण तुम्ही गेल्यानंतर हा जो बादशाह आहे तो आम्हाला मारेल। त्यामुळे त्यावेळेस मल्हारराव होळकरांना माघार घ्यावी लागली। पुढे महादजी शिंदेंनी तर दिल्लीवर पुन्हा एकदा भगवा फडकवून बादशाहच्या बाजूला बसून कारभार आखला भारताचा। त्यावेळेस या महादजी शिंदेनी सोमनाथाच्या दाराला जे चांदीचे पत्रे लावले होते ते पत्रे लाहोरच्या एका मस्जिदीच्या दाराला लावले होते। ते मस्जिदीचे पत्रे काढून महादजी शिंदेनी पुन्हा सोमनाथ मध्ये आणले होते, पण सोमनाथ मधल्या त्या पुजाऱ्यांनी पुन्हा एकदा महादजी शिंदेना थांबवलं आणि तिथं काय ते पत्रे लावू दिले नाही। म्हणून मग महादजी शिंदेच्या वंशजांनी त्यानंतर ते जे चांदीचे पत्रे होते ते उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या दाराला लावले। छत्रपती शिवाजी महाराजांचं, महादजी शिंदेचं आणि मल्हारराव होळकरांचं हे जे अपूर्ण राहिलेलं स्वप्न होतं ते कुणी पूर्ण केलं तर अहिल्यादेवी होळकरांनी। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या कारकिर्दीमध्ये 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार केला गेला। त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे काशी विश्वेश्वराचं जिथे मंदिर पाडून मस्जिद उभी केली होती त्या मस्जिदीच्या बाजूलाच अहिल्याबाई होळकरांनी काशी विश्वेश्वराचं पुन्हा एकदा मंदिर उभं केलं। सोमनाथाचं मंदिर ज्या भग्नावस्थेत होतं त्या मंदिराच्या समोरच अहिल्यादेवींनी दुसरं मंदिर बांधलं आणि औरंगजेबाच्या काळात जे शिवलिंग गायब झालं होतं ते अहिल्यादेवींना जमिनीमध्ये गाडलेलं सापडलं आणि ते सापडलेल्या शिवलिंगाची अहिल्यादेवींनी पुन्हा एकदा पुनर्स्थापना केली। म्हणजे अहिल्यादेवींनी इंदोरचं संस्थानाचा ज्या प्रकारे विकास केला त्या प्रकारे या मंदिरांची पुनर्स्थापना करून आणि जीर्णोद्धार करून हिंदूंची परंपरा सुद्धा अहिल्यादेवींनी जपली। तो प्रसिद्ध जो मणिकर्णिका घाट आहे तो मणिकर्णिका घाट सुद्धा अहिल्यादेवींनीच बांधला। आता महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो जीर्णोद्धाराचा आणि पुनर्बांधणीचा जो खर्च होता तो अहिल्यादेवींनी संस्थानाच्या पैशातून न करता स्वखर्चातून केला आणि म्हणून या कारणामुळे अहिल्यादेवी होळकरांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असं म्हटलं गेलं।